नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवा आणि आशू हे झाडावरून कैऱ्या तोडून आता पुन्हा त्या सगळ्यांच्या समोर आलेले असतात। दोघांनाही बघून आता पटकन शिवा म्हणते की हे बघ, आम्ही कैऱ्या आणल्या। आशू म्हणतो की बघा बघा कशा कैऱ्या पाडून आणल्यात त्या। तेवढ्यात आता शिवा म्हणते मी पाडल्या बरं का। आशूकडे बघत आता भाऊ म्हणतात की तू का नाही चढला झाडावर। तेव्हा आशू म्हणतो की मला कुठे झाडावर चढता येते भाऊ। तेव्हा आता लक्ष्मण दोघांकडेही बघतो आणि लक्ष्मण विचार करत म्हणतो की मला काय वाटतं, आशू आणि शिवाला आपल्या या सगळ्यांमध्ये वेळच नाही मिळाला। आणि ते ऐकताच मात्र इकडे आता सीताई म्हणते खरंच की लक्ष्मण भाऊजी अगदी बरोबर बोलतायत। आपल्या या सगळ्यांमध्ये फक्त ते आपल्याच पाठीमागे आहेत, त्यांना वेळच मिळाला नाही। संपदा म्हणते की आई, हा प्लान सगळा त्यांनीच केला आणि इथं पण सगळं तेच करतायत। संपदा म्हणते की आपण त्या दोघांना थोडीशी प्रायव्हसी द्यायलाच हवी। उर्मिला तेवढ्यात म्हणते की इथे जर कुठे छोटासा एखादा चांगला पॉईंट असला ना तर पाठवूयात आपण दोघांना तिकडे, भटकू द्या दोघांना तिकडे। शिवा म्हणते की नाही नाही, कशाला, बाकीच्या इकडं काही गरज नाही आहे, आम्ही तुमच्यासोबतच एन्जॉय करतो ना, तेच ठीक आहे। भाऊ म्हणतात असं कसं शिवा। तेवढ्यात आता भाऊ म्हणतात हे सगळं शिवा तू म्हटली, पण आशूने जर या सगळ्याला नकार दिला तर मग मी मान्य करीन। भाऊ म्हणतात आशू तुझं काय म्हणणं आहे यावर। आशू आता काहीच बोलत नसतो। भाऊ म्हणतात बघा काहीच बोलत नाहीये तो, याचा अर्थ काय समजायचा। भाऊ म्हणतात बघा बघा नवरदेव याचा अर्थ एका पायावरती तयार आहे आणि पाठवूया त्यांना कुठेतरी फिरायला। आणि तेवढ्यात आता त्यांचे ते बोलणे चालू असताना सगळ्यांचा डोळा चुकून शेजारीच बसलेली कीर्ती उठून आता त्या जेवणाच्या डिशकडे येते आणि आंब्याच्या झाडाखालच्या त्या डिश आता कीर्तीसमोर आलेल्या असतात। आणि तेवढ्यात आता कीर्ती त्या भाज्या एकमेकांमध्ये मिक्स करण्यासाठी डिश घेते आणि तेवढ्यात इकडे सीताई म्हणत असते की शिवा तू कैऱ्या आणल्या ना, कर आता कैऱ्याची चटणी। आणि तेवढ्यात आता शिवा ही कीर्तीसमोर येते आणि कीर्तीला ते मिक्स करताना बघताच आता पटकन शिवा ही कीर्तीचा हात धरते आणि म्हणते की ठेव ती डिश तिथेच खाली ठेव, आणि मला चांगलाच तुझा प्लान माहिती आहे, तुला काय करायचं ते, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, मला शिवा म्हणतात आणि मी काय करील ना ते बघ, नाही तुझी खलबत्त्यात घालून चटणी केली तर नाव शिवा लावणार नाही, असा जाम दम आता शिवाने कीर्तीला दिलेला असतो। आता शिवा जोराने अजून कीर्तीला म्हणते की कानाखाली जाळ निघेन आणि खाली नाही जाळ निघणार, एवढं तू लक्षात ठेव। कीर्ती आता निमूटपणे ती डिश खाली ठेवते आणि बाजूला त्यांच्याकडे जाते। इकडे आता पटकन शिवा आता कैऱ्या कापून त्याची चटणी करू लागते। सीताई म्हणते शिवा झाली का ग चटणी, तर शिवा म्हणते हो हो झालीच की। तिकडे आता सुहास हा गाडीकडे एकटाच उभा असतो। भाऊंचे त्याच्याकडे लक्ष जाऊन भाऊ आता त्याला त्यांच्याकडे बोलावतात। पटकन सुहास पळतच तिकडे येतो आणि तेवढ्यात आता इकडे चंदनचे लक्ष दिव्याकडे जाते। दिव्या आता विचार करत डोक्याला हात लावते। माई आजी म्हणते की काय झालं दिव्या, डोक्याला का हात लावलास। तेव्हा आता दिव्या म्हणते काही नाही, थोडेसे डोकं दुखतंय आणि तब्येतही ठीक नाही। चंदन म्हणतो आत्ता नीट होती ना, काय झालं मग तुला। माई आजी म्हणते की मी तुला सांगितलं होतं तिथे उन्हात जाऊ नकोस आणि बसू नकोस, चल आता मुकाट्याने जेवण करून घे, सांगितलेलं काही ऐकत नाही। तेवढ्यात आता सगळेजण म्हणतात चला आता आपण जेवायला बसूयात, आणि सगळेजण आता जेवायला बसतात। आणि इकडे आता संध्याकाळ होताच आता कीर्ती हॉटेलच्या बाहेर आलेली असते, तर दिव्यासुद्धा नाचत नाचत पायऱ्या उतरून खाली बाहेर येते। तेवढ्यात आता दिव्या कीर्तीला बघते। कीर्ती म्हणते दिव्या अगं हळूच ग, असे नाचत नाचत काय येते, आणि मगाशी तुझं डोकं दुखत होतं ना, होणाऱ्या बाळासाठी हे तब्येतीला चांगलं नाही बरं का। दिव्या म्हणते की कीर्ती तू का आलीस इथे। कीर्ती म्हणते दिव्या एवढा राग दाखवू नकोस ग, तुझं हे सगळं सत्य जर मी सगळ्यांना सांगितलं तर तू काय करशील। त्यानंतर आता विचार करत कीर्ती आता दिव्याला म्हणते हे बघ दिव्या, अगं तुझा प्रेग्नंट असण्याचा किंवा नसण्याचा मला काहीच फायदा नाही आहे, मला फक्त माझा फायदा व्हायला हवा। आणि त्याचं काय आहे ना, इथे येण्याच्या अगोदर आमची काकू आणि तुझी आई यांच्यामध्ये मी भांडणं लावण्याचा खूप प्रयत्न केला, मला काहीही करून या सगळ्यांमध्ये भांडणं लावायचे होते, पण इथे आल्यानंतर ते सगळेजण एकत्र आलेत आणि माझा काही फायदाच नाही झाला आणि सगळं उलटंच घडलंय। आता मला पुन्हा हेच करायचं आहे आणि यासाठी मला तुझी दिव्या मदत लागणार आहे, असे आता कीर्ती सांगते। दिव्या म्हणते की त्यासाठी मी काय केलं पाहिजे। तेव्हा कीर्ती म्हणते की या सगळ्यांमध्ये ना प्लान फत्ते झाला पाहिजे आणि त्यासाठी तू प्रेग्नन्सीचं नाटक असंच चालू ठेवायचं, शिवाला सुद्धा ते कळता कामा नाही, कळलं का तुला। दिव्या म्हणते तू कुणाला सांगणार नाही ना,
कीर्ती म्हणते की कुणालाच सांगणार नाही मी, तू फक्त मी सांगेल ना तसं केलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेवढ्यात आता कीर्ती हात पुढे करत म्हणते डील का, तर दिव्या हात पुढे करत म्हणते एकदम पक्की डील. इकडे आता दुसरे कुठेतरी फिरायला जाण्यासाठी आशू आणि शिवा तयारी करतात. भाऊ आता त्यांच्याकडे येत म्हणतात झाली का तयारी, तर दोघेही म्हणतात हो झाली ना तयारी. भाऊ म्हणतात की फायनली आता तुम्ही दोघे कुठेतरी जाता, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. भाऊ म्हणतात आता तुम्ही इकडचा काहीच विचार करू नका बरं का. तर शिवा म्हणते भाऊ अहो याची काहीच गरज नव्हती, आपण इकडे सगळे मिळून एन्जॉयमेंट करत होतो ना, मग कशाला वेगळं जाण्याची गरज होती. भाऊ म्हणतात तुला काही कळत नाही शिवा. आणि भाऊ म्हणतात हे बघा तुम्हाला वेळ मिळाला नाही म्हणून तुम्ही तुमच्या हक्काची सुट्टी आता एन्जॉयमेंट करा. शिवा म्हणते की भाऊ तुम्हाला तरी कुठे वेळ मिळाला आहे, तुम्ही आल्यापासून तुम्ही इकडे आला डायरेक्टली, तुम्हालासुद्धा आराम करायला वेळच नाही मिळाला. भाऊ म्हणतात शिवा या वयात ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब असतं आणि कुटुंबासाठी वेळ द्यावा लागतं. मी जेव्हा गेलो होतो त्यानंतर इथे काय काय घडलं ते सगळं सीताईने मला सांगितलंय. तेव्हा भाऊ म्हणतात मला खूप काळजी वाटत होती, त्यानंतर आपण निमित्त करून इकडे आलो आणि तुम्ही दोघांनी खरंच माझी खूप मदत केली असे भाऊ आता शिवाला समजावतात. आणि इकडे आता दिव्या ही रेस्टॉरंटमध्ये तिच्या बेडरूममध्ये येऊन मस्तपैकी झोपलेली असते. चंदन आता तिच्यासमोर उभा असतो. तेवढ्यात आता वंदना आता काढा घेऊन दिव्यासाठी येते आणि दिव्याकडे बघत चंदनला म्हणते की अजूनही उठली नाही का, झोपलेलीच आहे का. तर आता चंदन म्हणतो हो. पटकन आता वंदना ही दिव्याला उठवते आणि म्हणते उठ दिव्या तुझ्यासाठी काढा आणलाय. तर दिव्या उठते आणि त्यानंतर चंदन आता दिव्या शेजारी बसतो आणि वंदनाला म्हणतो की आई या घरातले किती चांगले आहेत, आपल्या घरातल्यांसारखी आपली ते काळजी घेतात. आणि आता वंदना म्हणते की उर्मिला काकूंनी स्वतः चहा करून दिला आहे आणि त्या म्हणाल्या की दिव्याला हा काढा घेतला तर बरं वाटेल. आळस देत दिव्या म्हणते हो असं का, आणि ज्यावेळेस चोरीचा आळ घेतला त्यावेळेस त्यांना काय वाटत होतं. वंदना म्हणते हे बघ दिव्या आपल्या मनात काही नव्हतं आणि त्यांच्या मनात सुद्धा काही नव्हतं, फक्त परिस्थिती तशी निर्माण झाली होती आणि त्यामुळे गैरसमज झाले होते, त्यामुळे साहजिकच एकमेकामध्ये मतभेद निर्माण झाले होते, पण आता मिटलंय ना. तर चंदन म्हणतो हो आता सगळं काही एकदम व्यवस्थित झालंय दिव्या, तू काही काळजीच करू नकोस. आणि त्यानंतर आता वंदना चंदनला म्हणते की तुझंसुद्धा भाऊ खूप कौतुक करत होते. तेवढ्यात आता चंदन म्हणतो की आई खरं सांगू का, मला ना आईबाबा नाही आहेत आणि मला असं प्रेम कधीच मिळालं नव्हतं. चंदन म्हणतो या घरात आल्यानंतर तुम्ही आणि माई आजींनी मला खूप माया दिली, प्रेम दिलं. चंदन म्हणतो की जेव्हा आपण गॅरेजमध्ये राहायला गेलो होतो आणि दिव्या प्रेग्नंट होती ना, तेव्हा मला ते ऐकून टेन्शनच आलं होतं. चंदन म्हणतो की त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं होतं आणि मी विचार केला आता हे सगळं कसं होईल काय होईल, पण त्यावेळेस आता सीताई आणि भाऊंनी खूप अगदी व्यवस्थित आपल्याला सगळं हँडल केलं. आणि हे सगळं ना फक्त आई बाबाच करू शकतात. जसा तुमचा आणि आजींचा मला आधार वाटतो तसाच आधार मला यांचा देखील वाटतो असे चंदन आता वंदनाला सांगतो. आणि चंदनने आता खरंच आता सीताई आणि भाऊंवरती सगळ्यात मोठा आईवडिलांसारखा आधार असल्याचे सांगितलेले असते. वंदना म्हणते की त्यांनी दिव्यालासुद्धा माफ केलं आणि हे जे शक्य झालं ना ते फक्त शिवानीमुळे शक्य झालं. आणि हे सगळं शिवानीमुळे झाल्याचे कळताच आता दिव्या वंदनाकडे बघते आणि लगेच आता चंदन म्हणतो की त्यांचे आभार मानावे ना तेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. त्यानंतर आता वंदना म्हणते बरं चल बरं दिव्या काढा पिऊन घे. आणि तेवढ्यात आता वंदना निघून जाता जिकडे काढा पीत दिव्या विचार करते की काहीतरी तर नक्कीच करावं लागेल, कारण हे दोघे त्यांचेच गुणगान गाऊ राहिलेत. दिव्या विचार करते ही शिवाना परत प्रत्येक जणाची लाडकी झाली, या शिवानीकडे काय जादू आहे तेच काही कळत नाही, असा विचार आता दिव्या करते. इकडे आता मस्तपैकी एका झाडाखाली टेबल टाकून भाऊ आणि सीताईसुद्धा बसलेले असतात. भाऊ आता मोसंबी सोलत असतात तर सीताई पुस्तक वाचत असते. आणि लगेच आता भाऊ म्हणतात की सीता अगं आपल्याला वेळच मिळत नाही बघ, किती आरामात वेळ जातोय. आणि त्यानंतर सीताई म्हणते खरंच ना आपल्या पाठीमागे नुसती धावपळ असते, असा मोकळा निवांतपणा आपल्याला मिळतच नाही. त्यानंतर आता सीताई म्हणते की हे सगळं जे कोणी घडून आणलंय तर शिवानी आणि आशूनी, पोरांनी काही हार मानली नाही आणि सगळ्यांनाच एकत्र करण्याचा घाटच धरला होता त्यांनी. सीताई म्हणते की या पोरांमुळेच आज सगळं व्यवस्थित घडलं आणि म्हणूनच मी इथे निवांतपणे अगदी छान पुस्तक वाचत बसलेत, असे आता सीताई खुश होऊन हसतच भाऊंना सांगते. भाऊ म्हणतात की मला ना आता खात्री वाटायला लागली सीताई, आशू आणि शिवा आपलं घर एकदम व्यवस्थित
पणे सांभाळतील म्हणून. अगोदर मला खात्री वाटत नव्हती, पण आता माझा पक्का विश्वास बसलाय. आणि हसतच आता खुश होऊन सीताई म्हणते की तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. एवढ्यात आता पटकन भाऊ आता सीताईच्या जवळ खुर्ची घेतात आणि म्हणतात की आशू आणि शिवा बाहेर गेले ना, आता सीता आपल्याला देखील जरा वेळ मिळेल. सीताई म्हणते की अहो काय भाऊ तुम्ही. आणि तेवढ्यात आता समोरून कीर्ती भाऊ आणि सीताईला बघते. त्यांच्याकडे बघत आता कीर्ती विचार करते की इथून आल्यानंतर काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलंय ते. कीर्ती आता वैतागून म्हणते की एकही गोष्ट माझ्या मनासारखी का होत नाहीये आणि ही दिव्या तरी कधी आपल्या उपयोगाला येणार आहे काय माहिती, असा विचार करतच पाठीमागून सुहास तिथे येतो आणि कीर्तीला बोलतो की इथे काय करतेस तू. सुहास आता भाऊ आणि सीताईकडे बघतो आणि म्हणतो की हे इथे काय करताय. कीर्ती म्हणते माशा मारतायत. सुहास म्हणतो जाऊ दे मग त्यांना माशा मारू देत, पण मी आता जे काही बघून आलोय ना ते जर मी तुला सांगितलं तर तुझा विश्वासच बसणार नाही किटू डार्लिंग. तेव्हा आता कीर्ती म्हणते काय झालं सुहास, तू डायनोसॉर बघितला का. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो ऐक मग कीर्ती, आत्ता संपदा माईआजी आणि उर्मिला काकू एकत्र पत्ते खेळत होत्या आणि लगेच आता सुहास म्हणतो की मलासुद्धा त्या खेळायला बोलवत होत्या, पण त्यांना कल्टी मारली मी आणि लगेच तुला इकडे सांगायला आलो. कीर्ती आता डोक्याला हात लावते. वैतागून आता कीर्ती म्हणते की एवढ्या लवकर हे सगळे कसे एकत्र झाले. सुहास म्हणतो तेच काही कळत नाही. एक सेकंद मला वाटलं होतं कीर्ती, मला वाटलं त्यांच्याकडे बघून यांचं कधी भांडणच झालं नसणार. कीर्ती म्हणते की आता ना आपल्याला काहीतरी करावंच लागेल सुहास, नाही तर आपल्याला त्या घरात कधी जाता येणार नाही बरं का सुहास. सुहास म्हणतो कीर्ती तुला काही सुचतंय का. आणि तेवढ्यात आता कीर्तीच्या डोक्यात दिव्याची आठवण येते आणि म्हणते की सुहास दिव्याच आपल्याला यातून बाहेर काढतील. आणि चल दिव्याकडे असे म्हणत आता कीर्ती सुहासला दिव्याकडे घेऊन जाऊ लागते. आणि पटकन आता कीर्तीने दिव्याला टेरेसवर बोलावलेलं असतं. दिव्या तिथे येताच आता कीर्ती म्हणते किती वेळ लावलाय. दिव्या म्हणते का बोलावलं इथे. ते चंदन ना मी प्रेग्नंट असल्याचे समजल्यापासून माझा पिच्छाच सोडत नाहीये. कीर्ती म्हणते काहीतरी करावंच लागणार आहे. तेव्हा आता पटकन दिव्या म्हणते बरोबर आहे, नाही तर पाणी डोक्यावरून जाईल. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो कीर्ती तुला नक्की आता काय सांगायचं आहे. दिव्याकडे बघत आता कीर्ती म्हणते की दिव्या तू कशाबद्दल बोलतेस. तर आता घडलेली सगळी हकीकत दिव्या आता सुहास आणि कीर्तीला सांगते. आणि ते सगळं ऐकताच आता कीर्ती विचार करते आणि म्हणते की ऐका आता माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि कीर्ती तिचा प्लान आता सुहास आणि दिव्याला सांगते. आणि ते ऐकून आता दिव्या काळजीत पडते. सुहास म्हणतो ग्रेट. तर कीर्ती म्हणते दिव्या कधी ना कधी आपल्याला ही करावंच लागणार आहे. दिव्या आता विचारात पडलेली असते. विचार करत आता दिव्या म्हणते की ओके बघूयात. आणि त्यानंतर आता इकडे आशू आणि शिवा मस्तपैकी कारमधून हे आता फिरायला जात असतात. आशू आणि शिवा खुश झालेले असतात. गाडी चालवत असताना पटकन आता शिवा ही बाहेर येते आणि बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेऊ लागते. आशूने आता गाडीमध्ये शिवाचा हात धरलेला असतो, तर बाहेर डोकावून उभी राहत आता शिवा तो सगळा निसर्गाचा नजारा बघत असते. आणि त्यानंतर आता पटकन आशू हा शिवाला आपल्याकडे ओढतो आणि पटकन शिवाचा किस घेतो. दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघतात. दोघांनाही आता खूप हवंसं ते सुख मिळालेलं असतं. आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी येताच आता आशू आणि शिवाची कार थांबलेली असते. पटकन दोघेही गाडीतून उतरतात आणि लगेच आता रस्त्यावरून त्या मनमोहक निसर्गाच्या सान्निध्यातून आता एक बैलगाडी जात असते. तर प्रेमाने शिवा आणि आशू त्या बैलगाडीमध्ये बसतात आणि आता कधी पुलावरून तर कधी बैलगाडीमधून सफर करत प्रेमाने आशू आणि शिवांना दोघांनाही मोकळा वेळ मिळालेला असतो. आणि दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आता तो निसर्गाच्या सान्निध्यातला आनंद उपभोगत असतात. आणि प्रेमाने आता आशूने शिवाला उचलून मिठीत घेतलेले असते. आणि त्यानंतर आता दोघेही एकत्र येऊन प्रेमाने एकटक नजरेने त्या पुलावरती आता एकमेकांकडे बघू लागतात. दोघेही आता एकदम प्रेमाच्या अवस्थेत आलेले असतात. आणि त्यानंतर आता प्रेमाने आशू आणि शिवा एकमेकांसोबत वेळ घालवतात. तर आता इकडे कीर्ती आणि दिव्यांनी कोणता प्लान केलेला असतो आणि शिवा आता कीर्ती आणि दिव्याचा प्लान आता उलथून पाडत पुन्हा कसे आता इकडे देसाईंचे कुटुंब एकत्र ठेवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.